मी म्हणतोय तू पाटणकरांच्या जागेवर कामात जा. काय नेने? हो, आता शर्ट आहे तर कामावर पण ठेवतील. असा असा नको ना बोलू तुम्ही. हे लय चांगला वाटता शर्ट. लिल्या, हे लिल्या. काय नाही काकानो? लिल्या, कलेक्टर साहेब आलेत, त्यांच्यासाठी इंग्लिशची बाटली आण. या असत ना दोन. हे चल, असला पिनट नाही ते साहेब. त्यांना इंग्लिश ठेवत जा. आणि हे चणे शेंगदाणे चकना नको. काहीतरी बरा चकना टेत जा. त्याच्या पुढं सोंट्या साहेब आले तर काय करशील? काय करू? सलाम करायचा. कर सलाम. सलाम साहेब. हा, जा आता. मी मी येते. माझे काम असं जरा. हा, जा तू. जा कर. अण्णा अण्णा बघ, ओळखलंच आहे का? सोंटो असा. शर्ट बघ त्याचा. नायकांच्या घराण्यात आता कोणी शर्ट घालूक नसत. एकदम फिट बसला, अगदी मापात असा. शिवणाऱ्या अगदी मापात शिवल्या. कोणी शिवल्यान? कोणी शिवल्यान? पाटण करून बाई. उतरव शर्ट. अण्णानू उतरव. ए, मी उतरू? हा, चल. ठीक. तू हे शर्ट घालून जर गावात फिरलास ना तर गावातले सगळे तुझ्याकडे बघत राहतील. आणि एखाद्या मुलीला मागणी घातलीस ना तर नाही म्हणणार नाही. काय म्हणा, चांगला दिसता शर्ट. आता कसा माणसात इल्यासारखा वाटत. असा काहीतरी घातशीत ना तर बरो दिसशीत. तो काय असंच अख्ख्या गावाक माहिती असा. अगो आता अण्णा हय येणत नाही म्हणून मी इलय. पुढे यायचं नाही. मी सांगून ठेवते, पुढे यायचं नाही. अण्णा जा तुम्ही इथून. अण्णा हात सोडा. अण्णा अण्णा
नाही म्हणजे तुम्ही हायसर कसे घराकडे सगळा बरा हा ना? अहो अहो बोला काहीतरी, काय हा या? ताई, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. मी तुम्हाला मान देते, मी तुमचा आदर करते. विनंती करते की तुम्ही यात पडू नका. काय चाललेलं आहे सगळं? मी मध्ये नको पडा म्हणजे? अहो माझ्या दारात इलास तुम्ही. आहे चल, तू आत चल आधी, चल आत. अरे मी किती आत जाऊ? काय तर मका कळूकच होया. हो हो, मी सांगतोय तुला. चल नंतर सांगतो, चल आत चल. अरे आत चल. नंतर काय नाही, आता काय काय होतं आता बघू दे मका. काही तुला समजत कसं नाही? अरे नाही समजत हा मका. मका मका कोणीतरी काहीतरी सांगा. आठणकर बाई, बाई ती बॅग. अहो काय हा या? थांबाई, मी बघते काय तर. तुम्ही जर चलवलास ना तर बरा नाही. हा आतापर्यंत गप रवलं त्याचं ह्यो असं फायदो घेशाल. आमचाच चुकला, ही इलीच नसती तेव्हाच तुमका तुमची जागा दाखव खुई होती. सरिता आई सगळा सांगते तुमका बोलूची काही एक गरज नाही. निघा निघा म्हणताय ना की हाकलावून देव. मला इथून हकलवणारी तू आहेस कोण? येईली तर माझी ओळख नव्यान करून दे आणि तुमका तुमची पायरी पण दाखवून दे. त्याच्या आधी निघा आहेस ना. मला इथून जा सांगणारी तू कोण आहेस? सून असं या घराची आहे एवढा मान? फक्त हा माका तेवढो. कोणी दिला? या घरात, ह्या मंगळसूत्रात. त्याला तरी आहे का या घरात तेवढा हक्क मान? निघा निघायस ना. ए आवाज कमी कर. हा अण्णा नाईकांचा वाड आहे, तू बोलायचं नाहीस. अण्णा नाईकांचा वाडो असलो मी पण दत्ता नाईकच आहे. अण्णांचं नाव लावतोय मी पण. या वाड्याचं वारस असं आहे, अण्णांचं असं आहे. कुठेत मग तुझे अण्णा नाईक? अण्णा नाईक! ए अण्णांका भेटूच्या आधी माझ्याशी बोल. काय बोलू जाता? मी बोलेन तर फक्त अण्णांशीच. नाथा, ही बॅग उचल आणि आत ने. नाथा. छाया, हे छाया, तुला तरी माझी अवस्था कळते ना ग? कळता, सगळा कळता. पण सरिता बोलला त्यात काय खोटा असा? अण्णा कसे असत ते आमच्या जन्मापासून आमका माहित असा.
ते असेच. पण तुका बाई म्हणून काय वाटाक नको होता? कशावरसून तू अण्णांका जवळ नाही केलंस? ही माळ कुणाची आहे ही माळ? आये ही तर आईची माळ. या बांगड्या बघा. आईचे बांगडे? ही साडी अण्णा नाईकांनी दिली मला. ही साडी ताई, अजून किती पुरावे देऊ मी तुम्हाला? हो काय या सगळा? आजवर हे दागिने जपत दिलंय मी. मका सोन्याची हौस हा म्हणून नाही, माझ्या सासूची आठवण म्हणात, या घराची संपत्ती म्हणात. आणि तुम्ही सगळे उधळून लावलात. अण्णा नाही, माझ्या इथे येण्याला तुम्ही जबाबदार आहात. आता जोवर तुम्ही माझी बाजू घेत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करत नाही, तोवर मला इथे राहता येणार नाही. अण्णा, अहो आतापर्यंत किती प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. माझी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही माझ्या घरी आलात तुमच्या स्वार्थासाठी. निदान त्याचा तरी विचार करा. आणि आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा मदतीचा हात पुढे करा. अण्णा, माझ्यासाठी तुम्ही लाखोंचा वाडा बांधणार होतात ना? नकोय मला. मला या घरात छोटीशी एक खोली द्या बस. मला अजून काहीच नको अण्णा. अण्णा, हवा अण्णा, अण्णा! ताई, ताई, माझा नाईलाज झाला म्हणून मी इथे आले, पण आश्रितांसारखं राहील. मला फक्त या घरात एक कोपरा द्या, पडून राहीन मी तिथे. मला फक्त 2 वेळेचं जेवण द्या आणि सुरक्षित जागा द्या ताई. खरंच खूप उपकार होतील, खूप उपकार होतील ताई. आये काय एक ऐकू नको तिचा. डोळ्यात आसवा आणून भूल पाडणारी असा ही. दत्ता, हे का आत घेऊन जा. आणि हा, जाताना भाई ते दागिने घेऊन जा. घरातली लक्ष्मी बाहेर जाऊक नको. आहे माधवा आत. छाया, नाथा, मी जित्ता अशेपर्यंत तुका या घराचं उमरो ओलांडूक देऊचंय नाही मी.
वच्छी तुझा बोलणं कळता हा माका पट्टा अगो पण आपण त्या मूळ घरातले देव थैसर न उचलून आणलं तिचे काय परिणाम होतीत कळता ना तुका त्या घराचे हाल बघवत नाहीत गो आणि इंदूचे हाल तर नाहीच बघवत खरंच हो बघवत नाही हा सगळा त्याच्याच वाट्यात कसा इला ना काय कळत नाही हो हा बिचारा सगळ्यांचा सगळा चांगला बघता सगळ्यांच्या मदतीक जाऊन जाता कोणाविषयी मनात कधी कसलो राग नाही रुसवो नाही आणि त्याच्याच उरावर बसवूक या अण्णान त्या अवदसे घेऊन इलो हा त्याचा कधी भला होऊचा नाही बघा इंदू चुकला आमचा आम्ही थैसरले देव ह्या घरात घेऊन इलो पण खरा सांगतोय वाईट होऊसाठी नाही केल्यान वच्छित त्यानं या घराचा भल्याचाच विचार केल्यान सगळ्यांचाच विचार केल्यान वच्छित मी समजावतोय ते का पण माफी कर गो वच्छित आबा ऐकलंय मी अहो शान्यान माझ्या आयुष्याचा माथेरा केल्यान निदान माझी खोळ्याक अवस्था तरी समजली त्या काय कमी हा काय ही का काय बोलूचा दत्ता नारळ ठेव आणि देव घेऊन चल अगो इंदू पण त्या घरात देव आपल्या जागेवर जाऊ दे दत्ता मला सगळं ही बया हैसरच ठाण म्हणून बसणार की काय दत्ता आज चल आज चल जा देवारात ठेवून ये देव मग नारळ पण ठेवू खोय वहिनी सगळं कळलंय मला बसा पाणी देऊ नको कळलं ते खूप भयानक आहे वहिनी त्या घराचं पावित्र्य टिकून आहे ते तुमच्यामुळं आणि आज एक दुसरीच बाई घरात येऊ बघते चुकीचं आहे वहिनी खूप वाद झाले असं समजलं एक ना एक दिवस ह्या सगळा होचाच होता हो पण त्या बाईशी वाद घालून काय उपयोग उगीच आपल्यालाच मनस्ताप मग हे काय करायचा ती काय या घराचे दरवाजे मोकळे करून द्यायचे तसं नाही वहिनी पण आपलाच दाम खोटा तर दुसऱ्या कोणाला काय बोलणार भाऊजी तुमका ह्याच्यातला काहीच माहित नाही होता संशय होता मी अण्णाला समजवण्याचा प्रयत्न केला
अण्णाच तो. स्वतःच्या बापाला कधी त्यानं भीक घातली नाही. तुम्हाला काय विचारणार? माझं एक ऐकायला वनी. आता नका वाद घालू. तुम्ही वाद घातलात आणि तिनं जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेतलं तर केवढ्याला पडेल? सगळं या घरावर येईल, अण्णावर येईल. या अण्णाला मग यातनं कुणीही वाचवू शकणार नाही. या घरातल्या संसाराक सुरुवात केले. साशेन सांभाळून घेतल्यान, पण ती गेली. नाना होते. मग हे ठरवलंय मी, जगत राहायचा. ते जगत इलय. माझ्या जागी दुसरा कोण असता ना तर बायेत उडी मारून जीव दिल्या नसता. पण या घराचं उमरो ओलांडताना मी ठरवलं होते, जा काय असात त्या सगळ्या सांभाळून घ्यायचा. मग हे तुम्ही झालास. मोठे होऊन आपापल्या मार्गात निघून गेलास. आणि मी मात्र अजून पण त्याच विचारान याच घरात बसले. माधवा, तू माका मुंबईत बोलवलंस, पण मी नाही येले. माझा घर, माझा संसार सोडून कशी येऊ? सगळ्यांका वाटला होता हे कसे असत, ह्यांचो स्वभाव कसो हा, ह्यांचा बाहेर काय चाललेला हा. या सगळा माका माहित होता, पण तरी त्वाण बंद ठेवलंय. किती माहिता माका तुमका सांभाळूचा होता. चौसर माझ्या घरावर काय इला नाही ना, तवसर मी घबरवले. पण शेवटाक तोंड उघडूची येळ इलीच. आजवर आवस म्हणान मी तुमच्यावर प्रेम करीत इले. तुमका काय व्हया नको तर सगळा बघितले. तिचो हिशेब मका मांडूचो नाही. हा खायचीच अवस्था नाही मांडतली. मी केलंय त्या सगळ्या तुमच्यासाठी केले, माझ्या लेकरांसाठी केले. तुमच्या बापाशी वागणं संसार करताना तुमका काही त्रास होऊक नको ना म्हणून मी काळजी घेतले. त्यांच्यापासून तुमचं रक्षण करीतील. हे ह्यात माझा काय चुकला? काय कमी पडलंय मी? सांगा ना, काय कमी पडलंय? अरे काय कमी पडलंय मी? मग ती माझ्या दारात संसार ताटूक येईपर्यंत तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवलास. त्या माका खपलेला नाही. हा आणि ह्याच करूचा असात ना तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून निघून गेलात तरी चलात. आहे ह्याच्या पुढे कायो झाला ना तरी माका सांगायचा. माझ्यापासून काही एक लपवायचा नाही. तुमच्या जन्माच्या आधीपासून सगळा सांभाळतीले, ह्याच्या पुढे पण सांभाळतले. एवढा खंबीर असे मी. आता काय करायचा ना तर तुमचा तुम्ही ठरवा. मान्य असात तर ह्या घर तुमचा, आणि मान्य नसात तर या घराच्या बाहेरचो रस्तो तुमका मोकळो असा. आहे चुकला आमचा. वय तुका सांगू कोहा होता, पण कसं सांगायचं तुला? तुला काय वाटलं असतं?
अगे तुझ्या काळजीपोटीच धाडसच झालं नाही आमचं. पण आता कळतं घर सांभाळणारी आमची आहोस किती खंबीरा. त्याच्या पुढे असं नाही होणार. माफ कर घे. या बराच आहे तुझा. जिलंका तेवढा जवळ घेतलंस आणि माका काय कोंड्यावर सून आणलंस. तसं नाही गो, तू कधी सुधारायचीच नाही. ये जा तू घे तुझ्या जिलंका जवळ. आम्ही लेकी बघतो आमचा कायदा. अगो सगळे माझेच असत तुम्ही, सगळे माझेच असत तुम्ही. अण्णा मला पटतंय की घरातली चूल धगधगायला लागली तर सगळं घर पेटवून देईल. पण म्हणून बायकोच्या सांगण्यावरून तू गप्प बसलास. मला माहिती आहे त्यातला तू नाही आहेस. मला सांग, तू बायकोला विचारून दागिने दिले होतेस पाटणकर बाई ना, का बायकोला विचारून पैसे दिले होतेस? तू जबाबदारी घेतली होतीस ना त्यांची, मग ती अशी अचानक कशी झटकून टाकता येईल? त्याचेही परिणाम भोगावे लागतीलच ना. ही बाई अशी गप्प बसणाऱ्यातली नाही आहे, हुशार आहे ती. अण्णा तू 100 चुका केल्यास, त्या मी सावरून घेतल्या. पण ही एक चूक तू अशी केली आहेस की ती नाही मी सावरून घेऊ शकत. आज अण्णा नाईक बायकोच्या सांगण्यावरनं गप्प बसला असं लोक म्हणतील. मी शांत बसेन. अण्णा मला माहिती आहे माझा तुला राग येतोय, माझा नाईलाज आहे. तुझ्या काळजीपोटी बोलतोय मी. नीट सगळा सारासार विचार कर आणि काय तो निर्णय घे. येतो मी. वहिनी, या पाटणकरबाई प्रकरणात पडू नका म्हणून तुम्ही बजावलं होतं, पण तरीही मी आलो. कारण या घरात जे घडतंय त्यामुळं रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. हा अण्णा आता आणखी काही नवीन उद्योग करून ठेवतो अशी सारखी भीती वाटते. म्हणून त्याला चांगला खडसावून आलोय आता. मित्र म्हणून त्याच्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते मी केलं. पण मित्रांना नेहमी चांगलंच बघायचं का? आपला मित्र चुकत असेल तर त्याची कान उघडणी करायला नको? खरं तर मी आधीच करायला हवं होतं. केलं असतं ना तर ही वेळा झाली नसती. गावात लोकांना चर्चेला विषय मिळाला नसता. अण्णा चुकला वहिनी, अण्णा चुकला. हो, घरात तुमच्यासारखी बायको असताना परस्त्रीकडं त्यानं नजर वर करून सुद्धा बघायला नको. यानं तर घरात दुसरी बाई आणायचाच घाट घातला. चांगलाच दम दिलाय त्याला. त्यानं मला जीवे मारलं तरी मला परवा नाही. आणि ती पाटणकर बाई, तिच्यासारख्या माणसांना तर नरकातच जागा मिळेल. हो, मला एवढा मनस्ताप होतोय, तुमची काय अवस्था होत असेल? पहिली हे काय, आधी ते डोळ्यातलं पाणी पुसा.
अहो आता तुम्हीच खंबीर व्हायला हवं. भाऊजी, आजवर तुमच्यापर्यंत तुम्ही लय केलास, वेळेक आधार पण दिलास. लय उपकार असत तुमचे. वहिनी, ही उपकाराची भाषा बोलताय तुम्ही? अहो धीर म्हणत ना मला. खबरदार पुन्हा अशी भाषा बोललात तर. तुम्ही समर्थ आहात घरातलं सगळं बघायला, मग तशाच खंबीर व्हा. मी आहे तुमच्या बरोबर. येतो मी. जेव्हा जरा सर बसूया 2 मिनिटं. पाय दुखले असतील ना तुमचे? यो यो. बसा बसा. काय पाणी वगैरे हवा काय तुमका? आणू काय खायसून? सोडत्या, अजून किती सोबत करणार आहेस माझी? हो, नाहीतर काय तुमका एकट्याक सोडून जाऊ कळता का मी? खरं तर मी माझ्या खोपट्यातच तुमका नेणार होते, पण नको. माझ्यामुळे अजून तुला त्रास नको. हो, त्रास कसलो? अरे आता या घरातून काढलंय, तुझ्या घरी गेलो ना तर तिथूनही काढते.